सक्रिय भूमिका कितनी अहम हो जाती है, इसका जिक्र भी प्रधानमंत्री ने किया। और लखपति दीदी की जो ये पूरी योजना है, इसने खाली परिवार को गरीबी से बाहर नहीं निकाला, बल्कि समाज के सामने एक आदर्श के रूप में ये योजना खड़ी है। कई अगर हम बात करें जिलों की, तो कैसे उदाहरण स्वरूप ये जिले इस योजना को अपना रहे हैं। और ये योजना आर्थिक रूप से वंचित महिलाओं को जोड़ने के लिए चलाई गई और इसके माध्यम से कैसे स्वरोजगार आपको मिलता है और ये रोजगार की जो ताकत है वो आपके आत्मविश्वास को और कितना बढ़ाती है। ये नारी सशक्तिकरण का एक अहम प्रतीक बनकर सामने आई है लखपति दीदी योजना। और इस योजना के जरिए क्योंकि बीमा लाभ भी मिलता है, तो आप समझ सकते हैं कि एक पंथ दो काज के लिहाज से ये योजना जो है वो कैसे अहम है। जलगांव से हमारे साथ शैलेंद्र मिश्र जुड़ रहे हैं। शैलेंद्र, ये जो संवाद है, इससे पहले हमने तस्वीर देखी जब प्रधानमंत्री की आरती उतारी गई तो प्रधानमंत्री ने सम्मान भाव से नारी शक्ति को प्रणाम किया और विमेन लेड डेव्हलपमेंट का सबसे सशक्त प्रमाण है लखपति दीदी योजना। तर बचत गटांच्या महिलांशी आता पंतप्रधान मोदी यांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे। बचत गटाच्या माध्यमातून तळागाळामधल्या गावाखेडच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे, त्या स्वयंसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांच्याशीच आता मोदींचा संवाद जो आहे तो सुरू आहे। जळगावमध्ये जळगाव विमानतळाच्या बाजूला 22 एकर जागेवर हा संपूर्ण मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा घडतंय। खाद्य संस्कृती असो, कला संस्कृती असो, या ठिकाणी ठिकठिकाणी स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी मोदींनी भेटी दिलेल्या आहेत आणि याच्यानंतर आता बचत गटाच्या महिलांशी त्यांचा संवाद सध्या सुरू आहे आणि काही वेळातच लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदी यांचा हा जळगाव दौरा जो म्हटला जातोय त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते उपस्थित असतील। आणि आता सध्या जर आपण दृश्य पाहिली तर बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान मोदी हे सध्या संवाद साधतायत। मोदींचा हा जळगावचा दौरा राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। 2014 पासून आतापर्यंत म्हणजे 10 वर्षांमध्ये मोदींचा जळगावचा हा 5वा दौरा आहे। तर आता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा पहिलाच जळगावचा दौरा आहे। विधानसभा निवडणुका या अगदी तोंडावर आहेत, कधीही जाहीर होऊ शकतात आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा जळगाव दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। किशोर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। किशोर, काय हालचाली सुरू आहेत? या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जळगाव जिल्ह्याचा दौरा आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते सध्या आता ज्या बचत उमेद अभियानाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी ज्या महिला बचत गटांनी केलेली आहे त्या महिला बचत गटांच्या स्टॉलला ते भेटी देत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत आणि त्या माध्यमातून आता नरेंद्र मोदींचा संवाद सुरू आहे। त्यानंतर या ठिकाणाहून ते कार्यक्रम जो लखपती दीदी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि विमानतळाच्या पलीकडच्या बाजूलाच 100 एकर जागेवर या कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये नरेंद्र मोदी हे याच ठिकाणून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहेत। किशोर, जर आपण पाहिलं तर लखपती दीदी योजनेची जी घोषणा जी आहे ती पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये केलेली होती आणि तेव्हापासून या योजनेनं एक प्रकारे वेगच पकडलेला होता। राज्य सरकारने एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की जवळपास 3 कोटी महिलांना लखपती दीदी जे आहे ते बनवायचं आहे, त्यामुळे ती उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं जी आहे ते उचलली जात आहेत। मोदींचा हा दौरा, जळगावचा हा दौरा आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे? हा वृषाली, नक्कीच नरेंद्र मोदी जे आहेत ते 10 वर्षानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि त्या राजकीय दृष्ट्या आता आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे त्या दृष्टीने पण त्यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे। कारण विधानसभेच्या निवडणुकासाठी आता सध्या तरी महायुती असली तरी भाजपने सर्वच ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे। महायुतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांचे नेते जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन गेलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा झालेला आहे, अजित पवारांचा दौरा झालेला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सुद्धा जळगावमध्ये दौरा झालेला आहे आणि त्याच नंतर आता हा नरेंद्र मोदींचा दौरा होत आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जे वातावरण आहे ते वातावरण तयार करून हे सर्व जे आहे आपल्याकडे कॅच करून घेण्यासाठी हा जो त्यांचा दौरा आहे खूप महत्त्वाचा मानला जातोय। वृषाली, नक्कीच किशोर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। राज्य सरकारनं लाडकी बहिणी योजना जी आहे ती सुरू केलेली आहे। लाडकी बहिणी योजना सुरू होत असतानाच मोदींनी
लखपती दिदी योजना जी आहे ती जाहीर केलेली होती. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला होता आणि ही योजना सुद्धा महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र या योजना सफल होणं, यशस्वी होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आगामी विधानसभा निवडणुका पाहता मोदींचा हा महाराष्ट्रामधला दौरा, जळगावचा हा पहिलाच दौरा, त्याच्यामुळे भाजपने त्यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केलेली आहे असं जे आहे ते म्हटलं जात आहे. बचत गटाच्या महिलांशी मोदींनी संवाद साधला. आता काही वेळातच कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी जे आहे ते पोहोचतील. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मंत्री गिरीश महाजनांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम होत आहे अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. संपूर्ण आयोजन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा होतोय अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत.